सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष भाषण. भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी माहिती सांगत आहे. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. सावित्रीबाई लहान असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाईंनीच केले व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सन 1848 मध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका झाल्या, तसेच त्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. मुली शिकल्या पाहिजेत यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. म्हणूनच सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाची उद्धारकर्ती तसेच ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या नावाने ओळखले जातात. मी सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन करून माझ्या भाषणाची सांगता करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.